मतदार युवक बुजुर्ग माता बहिणी बंधूंनो, मला वाटतं इलेक्शन हे मला तर नवीन नाही. वयाची 65 सोडली, यश अपयशाची चिंता मी कधीच करत नाही. कर्म चांगलं करायचं हा विचार घेऊन मी काम करतो. आणि योगायोग असा की ही पहिली सभा आणि तीही माझ्या आजीच्या माहेरची. आज रामबापुरा म्हणजे आजीचं माहेर आहे. गर्दाच्या इथं आमचं दुधाट आजी होत्या. कारण तो काळ होता की करमाळ्या शहराच्या बाहेर सोयीपणच होत नव्हतं. कारण बाहेरची लोक कधी करमाळ्यात मुली देतच नव्हते. हा, करमाळ्यातली मुलगी एखाद्याच बाहेर जात असेल, पण करमाळ्यात मुली कुणी देत नव्हते. कारण त्यावेळेस लोक म्हणायचे की करमाळा आणि पाण्या वाचून तरमाळा. आणि कैलासवासी नामदेवराव जगताप असतील, त्याच्यानंतर मी असेल, आम्ही ही म्हण कायमस्वरूपी संपुष्टात आणली. शहरापुरती नाही तर अख्ख्या तालुक्यात सुद्धा. उजनी धरणाच्या माध्यमातून असेल, कोळगाव असेल, सुरुवातीचं मांगी टँक असेल, अशी अनेक नावं आपल्याला घेता येईल. याची नोंद झाली पाहिजे. इलेक्शन मध्ये दीपकराव टीका टिप्पणी होतच असते आणि ती झाली पाहिजे. टिकतो किती हे महत्वाचं आहे, टिकेला महत्व नाही. टिकाव धरतो किती हे महत्वाचं आहे. आणि शेवट माझ्या पुढं मला विरोध करणारी माणसं माझ्या पार्टीवरती किंवा माझ्यावरती काही फुलं टाकतील का तुम्हाला मत द्या म्हणून सांगायला? ते टीकाच करणार. आणि त्यांनी ती केली पाहिजे. कारण तुकोबायांनी सांगितलं की बाबा, निंदकाचे घर असावे शेजारी, निंदकाच्या तोंडी साबुनाची वडी. निंदा करणारी माणसं असल्याशिवाय तुमच्या आमच्यामध्ये सुधारणा होत नाही. आमची उणीव कुणीतरी काढली पाहिजे तर आम्ही चांगले. मी विरोधकाला विरोधक समजत नाही. विरोधकाला मी माझे मार्गदर्शक समजतो. विरोध कसा आलाय? त्यांचा माझा काही बाण नाहीये, त्यांचा माझा काही टक्केवारीवरती घेणं देणं नाहीये किंवा बाकीच्या काही गोष्टी नाही आहेत. या ठिकाणी मला वाटतं इथं प्रास्ताविक करताना बऱ्याच जणांनी सांगितलं की पुढे अशा टिकाव होत आहेत. मला माहित नाही त्याच्या सभा झाल्या का नाही, पण आपलं तोंडोतोंडी ते चर्चा करतायत की करमाळ्याची अवस्था अशी, करमाळ्याची अवस्था तशी झाली. त्यांचा जन्मही करमाळ्यात झाला, तुमचाही झाला, माझाही झाला. बरं, ह्या अवस्थेला तुम्हाला सांगतो त्यांनाच माहिती का? तुम्ही बी साक्षीदार आहेत, मी बी साक्षीदार आहेत. आणि ह्या साक्षीदारांमध्ये तुम्हालाही माहिती कुणी केली, कशी झाली आणि कशामुळे झाली. ही वस्तुस्थिती तुम्हीही जाणताय. पण त्यांना वाटतं की तुम्ही वेडे. म्हणून तुम्हाला सांगतो, मी धनुष्यबाण घेतलाय. धनुष्यबाण सर्व काढू घाण, तर घाण काढायची आपल्याला. आणि हा धनुष्यबाण घेऊन मग आमची कन्या मिनलताई असेल, आमचे ज्योतिराम असेल, हे सगळे असतील. मला एक या ठिकाणी सगळ्याला नम्रतेने विनंती करायची की आपण दैनंदिन जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची खरेदी करायला जातो, कुठलीही वस्तू घ्यायला जातो, सुई दोऱ्यापासून ते मला वाटतं गाड्या, मोठमोठ्या काही गोष्टी किंवा तुम्हाला सांगतो घरं दारं जमिनी, अनेक क्षेत्र आहेत की जिथं आम्ही तुम्हाला सांगतो देवाणघेवाण करतो. मग त्या ठिकाणी आपण पारखतो
साधं आपण जर दुकानात गेलो आणि एखादं धान्य घेतलं तर त्यात खडे आहेत का नाही हे आधी बघतो. का तर पॅकिंगचं असलं तर आमच्या माता भगिनींना निवडायची पाकडायची तस्ती लागत नाही, चांगलं माल प्राप्त होतो. पण हे घेणाऱ्यावरती जर तुम्हाला किडक गहाण मिक्सर घ्यायचा असेल तर घ्या बाबा. माझ्या दुकानात तर मी माल चांगला ठेवलाय आणि हे तुम्ही बघताय. उमेदवार बघा आणि तुम्हीच बघा. विकास 100% होणार आहे. महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, देशाचे प्राईम मिनिस्टर असो किंवा मुख्यमंत्री असो किंवा कुणी असो, कुणाच्या शहरामध्ये गहाण नाही. मगाशी आमच्या प्रास्ताविकामध्ये कुणीतरी माझ्या सहकार्याने सांगितलं की कचरा किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याला जबाबदार पहिल्यांदी आम्ही तुम्हाला सांगतो नागरिक आहेत. वास्तविक आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो ना तसं आपलं शहर सुद्धा स्वच्छ ठेवलं पाहिजे. ही आपली सुद्धा नैतिक जबाबदारी. मी हे सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस बोलून दाखवतो. कित्येक ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो रस्ते खराब होणं काय होणं 4 वर्ष झालं, म्हणजे हे 5वं वर्ष सुरू झाले, नगरपालिकेचं इलेक्शन नाही. विरोधकांनी ह्या 5 वर्षाच्या कारभाराला आम्हाला जबाबदारायचं कारणच आहे ना. ज्या वेळेस आमच्याकडे हा कारभारच नाहीये तर आमची ही जबाबदारी नाहीये. पण त्यांना बोलायचंय म्हणून ते आपलं बोललं पाहिजे. आणि ते बोलत असतानाच ते किती येडे आहेत आणि ते किती अज्ञान आहेत ह्याची संधी मला मिळते ना बोलायला. जर ते नाही बोलले तर मी काय बोलू? मी मुक्यासारखा उभा राहू का? त्यांनी बोललंच पाहिजे. मला तुम्ही सांगा, जगताप गटाला 70 वर्ष झाली या तालुक्यात आम्ही काम करतो. विधान परिषदेपासून नगरपालिकेपर्यंत. मग त्यात कारखाने आले असेल, बाजार समिती आली असतील, बँक आली असेल, शिक्षण संस्था असतील, अनेक ठिकाणी आम्ही काम केलं. आमच्या कुठल्याही संस्थेमध्ये पूर्ण पारदर्शकतेने आम्ही काम केले. आम्हाला कुणी गालबोट लागल असं आम्ही वागलो नाही. कुणाला काय म्हणायचं ह्याची तर तमा आम्ही बिलकुल बाळगतच नाही. पण मला या ठिकाणी आपल्याला नम्रतेने सांगायचे की आता माझ्यापेक्षा तुम्हाला जाब विचारायची पाळी आहे. तुम्ही विचारलं पाहिजे की जी माणसं आम्हाला बोलतात त्यावेळेस मतदारांनी त्या विचारलं पाहिजे की आपले दिवे काय, तुम्ही किती दिवे लावले, ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. उमेदवाराची तुलना करा. चांगला जाणकार माणूस असेल तर तुम्हाला सांगतो, एखादी गाय म्हैस जर घरी दूध खायला मुलाबाळांना घ्यायची म्हणलं तो त्या जनावराची आधी चौकशी करतो, ही किती लिटर देते, ही कशी आहे काय ते चौकशी करतो. आणि ती चांगली असेल तर तिला आमवण बी ठेवतो, ही ज्याला आपण चंदी खुराक म्हणतो, ती वैरणही चांगली घालतो. आता तशीच सगळी आमच्या दावणीला तुमच्या सेवेसाठी हे उमेदवार आहेत. आणि तुम्हाला जर खाट्या चित्रपाला खाऊ घालायचं असेल तर घाला, माझं काय मत नाही. काय आता पुरीशी सुद्धा त्यांना घेत नाहीत खाट्यांना, हे लक्षात घ्या. या ठिकाणी आमच्या मिनलताई असतील, ज्योतिराम असतील आणि पुढच्यांचे पारख बघा. मी कोणाला नावं ठेवत नाही. ज्योतिराम आमचा साधा माणूस आहे. पण ज्योतिराम तुम्हाला उद्या निवडून आल्यानंतर पुढचे सगळे बसलेले नीट ऐका. वट्याने कोपऱ्याने की ओपन झोपून देणार, कोलोच ते ओपन जेवून देणार, कोलोच झोपून देणार, असा आमचा उमेदवार नाहीये. काय जेवता जायचं ओपन काय बघ 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 बघ, रुपयाला तुला 80 रुपये द्यायचं म्हणायचं
80 तर मिळतच नाही, पण रुपये काढून न्यायचा. मग ह्यांना तुम्ही निवडून देणार आहात का? क्वालिटी तरी बघा. एखादी वस्तू घ्यायला गेल्यानंतर तर आमच्या माता भगिनी साडी असो काय असो 10-15 वेळा उलट पालट करून बघतात. ही असल्या अवलंबी बघता येत नाहीत का? ही कसलं पदरात घ्यायचंय कसलं नाही. जगायला आलेली गडी आहेत, 2 नंबर धंदे करतायत, चुकीचं वागतायत, प्रपंच उद्ध्वस्त करतायत. लोकांना आमच्या युवक नवीन पोरांना वाईट नाद लावतायत. गोवा मावा 90 आकडा फाकणार. आणि हे तुमची सेवा करणार आहेत का? हे तुमच्या सुविधा तुम्हाला देणार आहेत का? या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि आता बिन बाणाचा बिन धनुष्याचा राम उपयोगाचा नाही. काय हे धनुष्याचा ज्योतिराम आहे हा, नुसता राम नाही ज्योतिराम. तुम्हाला माहिती का सत्ययुगामध्ये प्रभू रामचंद्र झाले. प्रभूचे रामचंद्रांना 28,65,000 वर्ष झाली. किती? 28,65,000 वर्ष झाली. त्यांच्याकडे धनुष्यबाण होता. आताच्या रामाकडे व्याज भट्टा दुधात पाणी अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी राम दिला नाही, मी ज्योतिराम दिला. तुम्हाला सांगतो म्हणजे त्याच्या पुढच्या स्टेपचा दिला आणि धनुष्यबाण घेऊन दिलाय तुमच्यासाठी. धनुष्यबाण काळूची सगळी गाण मगाच मी तुम्हाला सांगितलं. म्हणून सत्ययुगामध्ये प्रभू रामचंद्र झाले, द्वापार युगामध्ये बलिराम झाले श्रीकृष्णाबरोबर, त्रेतार युगामध्ये परशुराम झाले आणि कलियुगामध्ये तुकाराम झाले. जिथं राम झाले तिथंच युग चालले, नाहीतर चालणार नाही. म्हणून ज्योतिराम दिलाय. आमची कन्या मिनलताई दिल्या, कोऱ्या पाठीचे स्वच्छ पाठीचे उमेदवार आहेत. एक तरी ब्लेम दाखवा. आणि असा तसा उमेदवार नाही दिलाय, बाळशेदार दिलाय. असं बाळसं कुणालाच नाही काय. आणि तेही बाळसं व्याज बट्ट्यावर नाही, कष्टावरच आहे. मग तुम्ही सांगा की विकासाला जर असं बाळसं आणायचं असेल तर आमच्या धनुष्यबाणाला आपण मत द्यावं. आपल्याला 3 फुल्या चालवायच्या आहेत. मला वाटतं 8 नंबर बी इथंच आहे आणि चिटकूनच तुमचं 10 नंबर आहे. एक पाठीमागे 10 पुढ्यांमध्ये तुम्ही 8 आहेत. बर, तर तुम्हाला 8ची जबाबदारी अशी की 1ला 10ला दोन्हीला सांभाळायचं आहे. म्हणजे आलता बाई किधर आहे? हाय हाय, उठ के सलाम कर. तो मला मगा धरणं डबसतोय. माझं बी इथं जवळ आहे बरं का, सांगा. माझं बी इथं जवळ सांगा. निलेश सुद्धा आहे. तर मला या ठिकाणी आपल्याला सगळ्याला सांगायचं की बाबा मी चौकातल्या भाषणात सगळं बोलणार आहे, पण या ठिकाणी अधिक वेळ घेणार नाही. मला आपल्याला एवढंच सांगायचंय की हे मी मागाशी उल्लेख केला की हे माझ्या आजीचं माहेर आहे आणि माझ्या आजीच्या माहेरमध्ये चांगलीच लोक द्यायची. आता ती तुम्हाला चांगली लोक स्वीकारावं लागतील. पैशावरती तुम्ही विकायला काही हे नाहीये. मला वाटतं एका कुंभाराकडे आमचा उमेदवार मत मागण्यासाठी गेला. 1000 रुपये दिले. 1000 रुपये दिल्यानंतर एक शब्द बोलतो असू दे त्याचं बी मतदान आहे का असं करू नका. सगळ्याला समोरून द्यायचे. गंमत अशी आहे की
त्या कुंभाराने सांगितले की 1000 रुपये देण्यापेक्षा मला गाढव घेऊन द्या. उमेदवाराला सांगितलं. उमेदवाराला वाटलं गाढव काय 500-600 रुपयाला येईल, म्हणून त्यांनी त्याच्या सहकार्याला सांगितलं गाढव घेऊन ये. गाढव घेऊन गेल्यानंतर त्याचा सहकारी गेला गाढवाच्या बाजारात गाढव खरेदी करायला गेलं. म्हणजे हलक्यातला हलकं गाढव 25,000 रुपयाला, चांगलं गाढव 40-50,000 रुपयाला. तो परत त्या उमेदवाराकडे आला आणि त्याला विचारलं, सांगितलं. अहो म्हणले ती एवढ्याला गाढव आहे. अरे म्हणले मग त्याला 1000च्या ऐवजी 2000 रुपये दे. परत त्याच्याकडे गेले, म्हणजे हे 2000 मतदान आम्हाला. ते म्हणलं माझी बोली काय, गाढव द्यायचं, मला पैसे नको. ते म्हणले गाढव इतकं महाग आहे की त्या कुंभाराने पायातली काढली. गाढव जर 40,000 विकते तर मी माणूस आहे की नाही, मला तुझं टाळकं सोडतो का, मला 2000 येतो. तुम्हाला किंमत गाढवापेक्षा खाली करायची का, ही उद्या येतीलच बघा तुमच्या घरी. काय आता सुरू झालं. आम्ही आपल्या सगळ्या उमेदवाराला सांगितलं तसलं 10-19 आमकं देऊ नाही तर नाही देऊ निवडून, पण वाईट वळण ह्या पिढीला लावू नका, देश बर्बाद करू नका. चांगलं प्राधान्य द्या. लोकांना जर चांगला हवा असेल तर स्वीकारतील, नसल तर राहू द्या, पण चांगलंच देऊया. ही अशी सक्त ताकीद देऊन कोऱ्या पाटीलचे चांगले उमेदवार तुम्हाला सांगतो मी तुमच्यापाशी देतोय आणि त्याची गॅरंटी मी घेतोय. मी असे काय तुम्हाला सांगतो कलंक असलेला एकही माणूस आमच्यात नाही. आणि हे इलेक्शन होऊ द्या, सगळ्या गोष्टी होऊ द्या. पुढचे बरेचसे इलेक्शन आहे. मी ज्यावेळेस या तालुक्याचा लोकप्रतिनिधी होतो ना त्यावेळेस मटका जुगार दारूवाले ही सगळ्यात 1 नंबर देव पाण्यात घालून बसली होती. ह्याचा टाइम कावा खालाच होते आणि कावा पडतोय. काय हे परत दिवस मी आणणार आहे. हे सगळं थांबवायचे आपल्याला. मुळामध्ये तुम्हाला सांगतो घाण काढायची. काही लोक जुने लोक म्हणायचे आडीत एक आंबा नासका असला तर अख्खी आडी नसती. गमतीशीर मला ही म्हण वाटते. अहो एक नासक्यात एवढी ताकद असू शकत नाही सगळ्या चांगल्या नासक्याला खराब करायची. जर एक नासक जर सुधरवता येत नसेल तर ते उचलून फेकून द्या. आपल्या शरीराचा एखादा भाग खराब झाला तर डॉक्टर म्हणतो हे कापून टाकावं लागतं. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. दिलाय पण आता रुपये चलत नाही. जरा थिर राहा. काय आता गांधी लागतो, रुपये नाही लागत. मग त्या काळामध्ये मला असं सांगायचं बंधूंनो की आता जे हे उमेदवार मगाशी आमचे उस्मानबाई म्हणले मला की भाऊ किड्याचा लय त्रास होते म्हणले, मला भाषणच करता येईना. आणि मी म्हणले हे निसर्गाची किमया आहे. ज्यावेळेस आपण ज्यावेळेस विकासाचा उजेड करणार आहे तेव्हा अशी लय किडे अंगावर येणार आहे. ती घ्यावं लागतील. आणि लई वेळात 1 तास 2 तासच ही राहतात, बाकी सगळी अशी खाली पडलेली असतात. कोणी तोडून जातं त्यांना, पण त्याला तोड द्यायचंय. चांगल्या काम करणारा माणसाला त्रास आहे आणि चांगल्याची कदर व्हावी ह्यासाठीच तुम्हाला सांगतो निसर्गाने ही व्यवस्था केली. कोणची व्यवस्था? दिवसाचं महत्व कळावं म्हणून तुम्हाला सांगतो रात्र केली. अमृताचं महत्व कळावं म्हणून तुम्हाला सांगतो विष केलंय. जीवनाचं महत्व कळावं म्हणून मृत्यू केलाय. अशा अनेक गोष्टी निसर्गाने महत्व, खऱ्याचं महत्व कळण्यासाठीच खोटं केलंय. गोडीचं महत्व कळण्यासाठीच तिखट कडू आंबट केलंय. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस तुम्ही चाखताल, त्याचा स्वाद घेताल,
त्याला तुम्ही स्वीकारताल त्यावेळेस तुम्हाला योग्य अयोग्य माणसाची आणि योग्य अयोग्य पदार्थाची वस्तूची तुम्हाला कदर होणार आहे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, शिक्षिका आहेत आमची कन्या, आमच्या पाटोळे ताई मिनल पाटोळे, महेश माझ्या मुलासारखा आहे, माझ्या वैभव सारखा आहे, आमचा दुज्जीराम बेतास आहे. ही नवीन पोरं तुमच्या सेवेसाठी दिली. मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो, शब्द देतो, तुमच्या योग्य कामाला, सार्वजनिक कामाला, तुमच्या सगळ्या अडीअडचणीला सार्वजनिक लक्षात ठेवा. रस्ता, पाणी, गटार, लाईट सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो तुम्हाला मिळतील. वैभवराजे ज्यावेळेस नगराध्यक्ष झाले त्यावेळेस त्याला मी एकच ताकीद सांगितलं, जयवंतराव जगतापाचा पोरगा आहे, मी असं म्हणून वागायच नाही, गल्ली बोळात गटर कामगाराच्या मागं उभं राहायचं, वड्यातला ह्यातला गाळ काढायचा, पाणी तुम्हाला कधी कमी पडून दिलं नाही. आता काय अवस्था आहे. आमचे दीपक ओळ होते ते पहाटे तुम्हाला सांगतो 4:30-5 वाजल्यापासून स्वच्छता कामगारांकडनं अख्खं शहर स्वच्छ करून घेतो. आणि ह्याच्यामध्ये तुमचं योगदान पाहिजे हो आम्हाला. आम्ही चांगलं काम करतोय ना, तर आमच्या चांगल्या कामामध्ये जरी तुम्ही सहभाग घेतला नाही तरी तुम्हाला सांगतो चांगलं काम करायला हातभार तरी लावा. घाण आम्ही करत नाही, नगरसेवक करत नाही, नगराध्यक्ष घाण करत नाही, आम्ही रस्त्याला खड्डे पाडत नाही, बांधकाम निघल्यावरती रस्त्याला वाळू खडी विटा आम्ही टाकत नाही. ह्याही गोष्टीची थोडीशी नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांनी सांभाळावी आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण धनुष्यबाणाच्या पाठीशी उभा राहावं. नगराध्यक्ष पदासाठी आमची मिसेस म्हणजे तुमची आई बहीण उभा आहे, तिलाही तुम्ही मतरूपी आशीर्वाद शुभेच्छा तुम्ही द्याव्यात. त्याच्याबरोबर ह्याही दोघांना आमच्या कन्येला चिरंजीवांना आशीर्वाद शुभेच्छा द्याव्यात. तुमच्या मताचा शीन मी ठेवणार नाही, मी हा तुम्हाला शब्द देतो, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि मी माझ्या शब्दाला कधी खोट लागून दिली नाही आणि कधी माझा शब्द पाळला. माझ्यावरती कोणी विरोध केला, किती पार्ट्या आहेत, त्या पार्टीवाल्यांना सांगा तुमचा राजकीय जन्म कुठून झाला. ही सगळी आमच्या नर्सरीतल्याच अवलादीत, काही फळाच्या निघल्या, काही चिलाराच्या निघल्या. आता त्याला इलाज नाही, बियात फसलो आम्ही. नाहीतर सगळ्या गिरधरदास देवी सुद्धा कैलासवासी नामदेवराव जगतापांचे कार्यकर्ते होते. हा इतिहास आहे. बरीचशी माणसं आणि तुम्ही त्यांची भाषणात जुनी माणसं असतील तुम्ही ऐकली असतील, त्यावेळेस तोंड भरून ती माझं कौतुक करत होते. वस्तात कुस्ती शिकवतो, ताकद देतो, पण त्याला माहिती असते एक डावतीवर राखून ठेवतो, कधी शिकवत नसतो. काय त्यांनी हे माझ्या बरोबर ती कुस्ती मी गर्वाने अहंकाराने बोलत नाही, मी नीतिमत्तेनेच बोलणार आहे, उन्मत्ताने बोलणार नाही. पण ह्या सगळ्यांचा राजकीय जन्म कुठून, जळक्यावाड्यापासून ते तुम्हाला सांगतो कॉटेज हॉस्पिटल पर्यंत, म्हणजे हा रस्ता, ह्या जेवढे बी पुढारी काय असतील ते सगळे राजकीय जन्म माझ्यापासूनच झालाय. ह्यांना स्वयंभू प्रकाश नाहीत, हे परप्रकाशित आहेत. हे माझ्या उजेडाखाली चमकले. आम्ही ज्यावेळेस बंद केला उजेड त्यावेळेस ह्यांना लोक तुडून गेलेत. काय त्यांनी माझ्या बरोबर ती बोलताना भान ठेवून बोला. जुनी म्हण आहे, यशवा खावळा ना अब्रू मळवा. आपल्या भानगडीत पडायचं नाही. तुम शिदे तो हम शिदे, तुम तेडे तो हम 10 तेडे. काय हे बरोबर तुम्हाला चालतो. ठीक आहे, आता तो विषय नकोय. आपल्याला चांगलं काम करायचंय आणि निश्चितपणाने हे चांगले दिलेले उमेदवार मी मानल्याप्रमाणे तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहतील, तुमच्या अडीअडचणी सोडवतील. आमच्या माता भगिनींना सगळ्यांना मिनलताई सहकार्य करत
आमच्या सगळ्या पुरुष वर्गाला युवकांना आमचं ज्योतिराम सहकार्य करील अशी या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो, विश्वास देतो. आणि ह्या गोष्टीवरती आपण 100% विश्वास ठेवावा अशी हात जोडून आपल्याला विनंती करतो. धनुष्यबाण लक्षात ठेवा आणि तुम्हाला सांगतो घाण काढायचं लक्ष ठेवा ही विनंती करून माझी रजा घेतो. पुढील कार्यक्रमात जातो. जय महाराष्ट्र.